नाशिक महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटामध्ये उफाळून आलेली गटबाजी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी थंडावली आहे. महानगरप्रमुख तथा नगरसेवक बंटी तिडमे हे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाशिकमधून सर्वात प्रथम एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर अनेकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये सोयीनुसार प्रवेश केला. अनेकांना अनेक पदांवर वर्णी लावून शिंदे गटानं प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे गटामध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच गटबाजीला सुरुवात होऊन लोकसभेत 2 वेळा निवडून आलेले हेमंत गोडसे भारतीय जनता पार्टीसोबत युती असतानाही पराभूत झाले आणि शिवसेना उभाटा या पक्षाची ताकद कमी असताना देखील राजाभाऊ वाजे हे विजयी झाले. स्वपक्षीयांकडूनच दगा दिल्याची चर्चा त्यावेळी देखील घडून आली. त्याचाच प्रत्यय देवळाली मतदारसंघामध्ये तिकीट वाटपात गोंधळ करून राजश्री अहिरराव यांना उमेदवारी घोषित करून परत माघार घेण्याची आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करून त्यांना एकटं पाडण्यात आलं आणि धनुष्यबाण या निशाणीवर लढलेल्या अहिरराव यांना पराभवाचा धनी व्हावं लागलं. एवढंच कमी की काय, शिवसेनेचे मातब्बर नेते विजय करंजकर यांची भगूरची अनेक वर्षांपासूनची असलेली सत्ता उधळून लावण्यात स्वपक्षीयांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचं यावेळेस भगूरकर दबक्या आवाजात खासगीत बोलून दाखवतात. एवढं सगळं नाशिकमध्ये घडून देखील वरिष्ठ शांत होते. परंतु उपमहापौर निवडणुकीत हा वाद मोठ्या प्रमाणात वाढल्यानं उपमुख्यमंत्री शिंदेंना यात लक्ष घालावं लागलं आणि मुंबईत सर्व नगरसेवकांची वॉर्ड निवाय बैठक घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही हे स्पष्ट करावं लागलं आणि वाद संपला असं जाहीर करावं लागलंय. पण खरंच वाद संपला का हे येणारा काळच सांगेल. नाशिक महापालिकेच्या सभागृहामध्ये अजय बोरस्ते आणि बंटी तिडमे यांचं मनोमिलन दिसेल का आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या मागे सर्व नगरसेवक एकजुटीने उभे राहतील का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक.